जा. अगं मावशी, तू जा इथून म्हटलं ना, तू जा. जा ग, जा. आई ऐकदा. रेव रेव तू जा. जा. बाबा, आई असं का बोलतीये, असं का वागतीये? रेवती, तू नको काळजी करूस, मी आहे ना. तू कशाला काळजी करतेस? कालिंदीला काही होणार नाहीये. एक काम कर, तिच्यासाठी ज्यूस किंवा सूप काहीतरी घेऊन ये. जा 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 जा. जा जा जा. रडून रडून भूक लागली मला आणि ह्या बोलतातच आहे, आत्ता जाऊन सूप करणार. काय मुली आहेत कार्ट्या नुसत्या. लीला, इतके दिवस तू सगळ्यांना स्वतःच्या तालावर नाचवत होतीस ना. आता तू बघ ही कालिंदी तुला कशी वटणीवर आणते ते. मी काय सांगतोय ते नीट ऐक. लीला लग्न मंडपात येईल, सगळे विधी होतील, पण ते तुमच्या मुलीसोबत म्हणजेच लीला बरोबरच होतील. पोलीस स्टेशन मध्ये असं काही घडलं ज्यामुळे आता मला एजंटच्या लग्नाचं खूप टेन्शन आलंय. आज पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला, त्याने नुकतंच एका मुलीसोबत लग्न मोडलं त्याचं. आणि यू वोंट बिलीव्ह, त्या मुलीच्या अख्ख्या फॅमिलीने सुसाईड केलं. बरोबर बोलत होता विक्रांत. लीलाच्या घरच्यांना आमच्यामुळे खूप भोगावं लागलं असणार. त्यात तिची आई बिचाऱ्या किती हळव्या आहेत. मुलीचं लग्न मोडलंय म्हटल्यानंतर त्यांना किती त्रास सहन करावा लागला असणार. मेहंदीच्या दिवशी त्यांनी अभिरामला समजवण्याचा किती प्रयत्न केला, पण अभिराम त्यांना त्यांचं काहीच ऐकलं नाही. मोडलेलं लग्न तर मी जुळवू शकत नाही, पण यावर काहीतरी करायला हवं नक्कीच. आजी, तुमच्या औषधांची वेळ झाली, मी तुम्हाला औषध देते. औषधं घेतली मी. घेतलीत? बरं, आपल्याला एक महत्वाचं काम करायचं. आजी, लग्नाची सगळी तयारी अगदी प्लॅनिंग प्रमाणे करतेय मी. म्हणजे आमंत्रितांची यादी तयार झाली आहे, मेन्यू फायनल झालाय, सगळ्यांचे कपडे दागिने. त्याहीपेक्षा महत्वाचं काम करायचंय दुर्गा. काय झालं आजी? माझ्याकडनं काही राहून गेलंय का? तू, मी आणि अभिराम आपल्याला लीलाच्या घरी जायचं. काय? तू अभिरामला फोन लाव. आजी, हे कसं शक्य आहे? ए जे नाही येणार, ते आयुष्यात कधी तिचं तोंडही पाहणार नाही. तोंड न पाहायला काय झालं? लग्न अभिरामनं मोडलंय, त्याच्यावर रागवण्याचा लीलाला पूर्णतः अधिकार आहे. आपण लीलावर चिडावं असं लीलानं काहीच नाही केलं. उलट अभिरामनं लग्न मोडून तिला धक्का दिलाय. दुर्गा, अभिरामला फोन लाव, मला दे, मी बोलते त्याच्यासोबत.
नाही हॅलो अभिराम, कामात आहेस का रे बाळा? नाही, जस्ट मीटिंग संपली, आता हॉटेलच्या राऊंडला चाललोय. हॉटेल राऊंडसाठी विराज आणि प्रमोदला पाठवून तू घरी येशील? जरा महत्वाचं काम आहेच. पण झालं काय एवढ्या अर्जन्सीमध्ये? ऑल ओके? तू ये ना घरी, बोली आपण, ये. बरं ठीक आहे, आलो. सगळी चूक माझीच आहे. माझ्यामुळे मावशी आई आजारी पडली. ताई, असं काही नाहीये. तू उगीच स्वतःला दोष देऊ नकोस. अगं रेऊ, मावशी आईने जेवण बंद केलंय माझ्यामुळे. मला कळलं सुद्धा नाही. माझं ना खूप दुर्लक्ष झालंय तिच्याकडे. ताई, हे बघ, मला पण नाहीच कळलं. आणि तू एकटीवर दोष घेऊ नकोस. चूक दोघींची आहे. आपल्या दोघींचंही चुकलंय रेऊ. आपण आता मावशी आईची काळजी घ्यायला हवी. आणि रेऊ, मी सुद्धा आता मावशी आईला त्रास होईल असं काही वागणार नाही. ताई, बरं झालं आलास. तू अचानक का बोलवलं असं? आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली अभिर. कसली? लीलाशी तुझं लग्न मोडल्यानंतर आपण त्यांच्या घरच्यांची साधी चौकशी देखील केली नाही रे. त्यांना कुठल्या कुठल्या त्रासातून जायला लागलं असेल, आपल्याला खरंच त्याचा अंदाज नाहीये. लग्न मोडल्याचा मुलीच्या घरच्यांना केवढा मोठा धक्का बसतो याचा साधा विचार देखील आपण केला नाही रे. आई, तू काय बोलतेयस? तिला एवढाच फरक पडला असताना ती आपल्या कार्यक्रमात डान्स करायला आली नसती. लीलाची आई अंथरुणाला खेळली आहे अभिराम. मग त्याचा सिरियसनेस लीलाला येणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आजी, एजे अगदी बरोबर बोलतात. अगं दुर्गा, असं नका रे बोलू तुम्ही. तिला पैशाची गरज भासली असेल, काहीतरी तिचा नाईलाज झाला असेल म्हणून ती आली ना कार्यक्रमामध्ये नाचायला. नाहीतर ज्याच्यासोबत आपलं लग्न मोडलंय त्याच मुलाच्या हळदीमध्ये कोणती मुलगी नाचायला आहे सांगा बघू. एक्झॅक्टली माय पॉइंट. आली तर आली, पण स्वतःचं तोंड लपवून आली आहे. अभिराम, लीला अल्लड आहे, धांदरट आहे, ती धडपडी आहे, सगळं मान्य आहे, पण ती कपटी नाहीये. ती वाईट नाहीये. बिचारी निरागस मुलगी आहे रे, अल्लड आहे ती. करते ती बालिशपणा, अशी वेगळ्यासारखी वागते ती मुलगी. पण सगळ्यांनी जबाबदारीचं ओझं घेऊन मिरवायला पाहिजे असं कुठे लिहून ठेवलंय का बाळांनो? कोणीतरी आनंद वाटण्याची, खळखळून हसण्याची जबाबदारी देखील घेतली पाहिजे ना. लीलानं ती जबाबदारी घेतली, पण जर का आपल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा हसू हरवलं असेल तर आपणच त्याला जबाबदार आहोत ना. नाही, आपल्यालाच काहीतरी करायला हवं. आजी, बास ना आता. आता सगळं संपलंय. खरं बोलते दुर्गा, आपलं आणि तिचं नातं संपलेलं आहे. नाही अभिराम, नातं जरी संपलं असलं ना तरी एक नातं शिल्लक राहतं बाळा, माणुसकीचं नातं. हे बघ, ह्या सगळ्याचे दोषी आपण सुद्धा आहोत. सगळं काही नीटपणे आपण त्याला पूर्ण विराम दिला असता तर लीलाला असा चेहरा लपवून इथे यायला लागलं नसतं. ती IT मध्ये आली असती की नाही, अशी ताठ मान करून येऊ शकली असती की नाही, है की नाही? मग आपण सांगितलं का तिला तोंड लपवून यायला? जर ती तोंड लपवून आली नसती तर तुम्ही तिला कार्यक्रमात येऊ दिलं असतं? ती असं चोरून यायला पण आपणच जबाबदार आहोत. हे बघ, तिला ना आपण अल्लड म्हणू शकतो, पण अरे आपण तिच्यापेक्षा मोठे आहोत ना. आपणच या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला हव्यात की नको, एवढंच सांग मला. आज लीलाच्या घरच्यांना केवढा त्रास झाला असेल, लोकांची किती बोलणी खावी लागली असेल याचा अंदाज नाहीये रे आपल्याला. ते बघा विराम, हे सगळं जे काही विस्कटलेलं आहे ना, याला रीतसर आपण पूर्ण विराम देऊया.
पण तिच्या घरच्यांची समजूत काढायला, त्यांना आधार द्यायला तू देखील माझ्यासोबत यायला हवंस असं मला वाटतं. आई, मला त्या मुलीशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. अगदी ओळख दाखवण्या इतकं पण मला इंटरेस्ट नाहीये. प्लीज, मला तिथे येणं अजिबात गरजेचं वाटत नाहीये. आय एम सॉरी. ठीक आहे, तू तुझा निर्णय घेतलायस तिथे न येण्याचा, काही हरकत नाही. तुला तुझा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, तसं मलाही आहे. मी लीलाच्या घरी जाणार. हळूहळू. ओ अय 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 गो. तेव्हा ने रे बाबा ने. आता ना मला वर जायची घाई लागलेली आहे. हे ईश्वरा, तुझ्याकडे येण्याची आस लागली रे बाबा आता. कालिंदी, अगं भरल्या घरात असं अभद्र का बोलतेस तू? तुझी तब्येत बिघडल्यापासून त्या दोघींची अवस्था बघ काय झाली ती. पोरींनो, करून घ्या आता. हा, माझ्याशिवाय जगण्याची सवय करून घ्या आता. अहो, आपल्याकडे जे काय आहे ना ते या दोन पोरींना. काय आपल्याकडे म्हणा, जे काय मोजकं आहे स्त्रीधन ते या दोघींना. मावशी आई, काय बोलतेस असं? आई, हे घे. रेहू, काय आणलंस बाळा? सूप आहे आई, ताईने केलंय. लीलाने. भूक नाहीये. अगं मावशी आई, असं कसं करून चालेल? तू काही खाल्लंच नाहीस तर तुला औषधं कशी देणार? तो बघ, बघितलंस, यमाचा रेडा आलाय. का रे बाबा एवढ्या लवकर आलास? माझ्या लीलाचं लग्न बघायचं होतं मला. अरे ताईला माझ्या काय तोंड दाखवणार आहे मी? त्या एजंट सारखं जावई मिळाला असताना तर सुखाने मेले असते, तुझ्या बरोबर आले असते रे मी. मावशी आई, अगं काढून टाक ग आता हे डोक्यातनं. माझा आणि एजंटचा संबंध संपलाय आता. लीलाने नाव काढलं आणि साक्षात कुबेर हजर. येऊ देत अजून देवा, कुबेर देवा, अजून दे रे, दे दे दे. एजे, तुम्ही आलात? या या. ऐको, नाही ओ, शरीर साथ देत नाहीये माझं. या ना, या ना. तुम्ही आत या ना. बरं वाटलं भेटायला आलात. इतकं सगळं होऊन गेलं तरी आलात. भेटूया, बोलूया, मनसोक्त गप्पा मारू. चला आज, चला. वारा सोसवत नाही ना आता मला इथे. बाहेर बसवत नाही असं. आई गो, पडते मी. हा, तिथे बोलू आपण. हा, मी आत पडते.
आई गं, जीव थकला माझा. कशाला आणलं तेवढं काय? लीला, अगं इथे उभी काय आहेस? जा बाहेर. अगं याचे बाहेर एकटेच आहेत. बघ काय त्यांना हवं नको ते बघ. देऊ, पाहुणे आलेत की नाही घरी? हा, चहा पाण्याचं बघ. जा बाळ. नकोय, म्हणजे गरज नाहीये. कालिंदीताई, तुम्हाला असं बसून त्रास होईल. तुम्ही पडा ना, आराम करा. नाही नाही, असं कसं? तुम्ही एवढं लांबून मला भेटायला म्हणून आलात आणि मी असं पडून राहिलेलं कसं चालेल? ठीक आहे. नाही नाही, काही नाही, तुम्ही आराम करा. खरंच काही नाही वाटणार. आता या जीवाला देवाकडे गेलं कीच आराम मिळेल. तुम्ही असं का बोलता कालिंदीताई? तुम्ही जर अशी मरणाची भाषा करायला लागल्यानंतर मग तुमच्या मुलींचं काय होईल सांगा बरं. मी तरी काय करू? कुठे कुठे पुरी पडू मी? माझ्या मुलीचं लग्न मोडलं हो. मला कळलंच नाही. त्या दिवशी लीला आणि एजंट मध्ये काहीतरी बोलणं झालं आणि तुमच्या एजंटनी अचानक लग्न मोडण्याचा निर्णय दिला. काय सांगू तुम्हाला, लोक बाहेर काय काय नाही बोलत आहे. तोंडाला येईल ते बोलतात. अहो, माझ्या पोरीच्या चारित्र्याबद्दल बोलायला लागले तो आता. कालिंदी, सोन्यासारखी पोर आहे हो माझी. हे असं रोज रोज बोलतात ना तिला, मला वाटतं की हा माझा जीव गेला ना की माझी सुटका होईल याच्यातून. हो, तुम्ही मला ना विष द्या. आता विष द्या एकदाच. विष घेते आणि जाते याच्यातून, मग मला बरं वाटते. नाही कालिंदीताई, असं खचून जाऊ नका. तुम्ही असं खचून गेलात तर मग मुलींकडे कोण बघणार? लीलाला आधार कोण देणार? आई विना पोर होती. पण तुम्हाला खरं सांगते, माझ्या पोटच्या पोरी एवढाच जीव लावला हो मी तिला. माझ्या लीलाचं लग्न मोडलं ना ते माझ्यामुळे मोडलं असं म्हणतायत रे देव. तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही. आम्ही आहोत ना. आम्ही तुमच्या मुलीला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणजे तुम्ही आमच्या लीलाला आर्थिक मदत करू, गरज पडली तर आर्थिक मदत करू, असं म्हणायचंय आजींना. चांगलंय, पण असं लग्न मोडलेल्या मुली बरोबर कोण लग्न करणार आहे आता? नाही हो, सांगा ना, माझ्या लीलाशी आता कोण लग्न करणार? तुमच्या श्रीमंताच्या घरामध्ये ना हे सहज शक्य होत असेल, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरात नाही हो हे शक्य. माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ झालं. असं बोलू नका हो कालिंदीताई. तुम्हीच जर दुःखात राहिलात तर मग माझ्या अभिरामला सुख कसं मिळेल? खरंच सांगते, हे लग्न मोडलं तरी तुमच्या मुलीचं वाईट व्हावं असं अभिरामच्या मनात कधीच नव्हतं. योग जुळून आला नाही, बस एवढंच. कालिंदीताई, मी काय करू ज्यामुळे तुमचं दुःख कमी होईल, तुम्हाला बरं वाटेल? खरंच मला सांगा, मी जरूर करीन ते. लग्न? एजे आणि लीलाचं लग्न झालं ना
तरच मी या दुखण्यातून बरी होईल.